बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरामध्ये गुरुवारी रात्री तिघांवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडताच पोलीस आणि मनपा प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलंय। सलग 7 तासांमध्ये 229 अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली। या कारवाईच्या विरोधात आज मुकुंदवाडी परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलंय। यावेळी स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाले। 500 पोलीस आणि 150 मनपा कर्मचारी यांनी काल दुपारी 12:30 वाजता सुरू केलेली ऐतिहासिक अतिक्रमण हटाव मोहीम आज सकाळी 7:30 वाजता थांबवण्यात आली। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मोहसिन शेख या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, या पालिकेच्या आणि पोलिसांच्या आता कारवाई विरोधात मात्र आंदोलन सुरू आहे, काय मागणी केली जाते? नक्कीच हे सगळे आंदोलक आता पोलिसांनी बाजूला हटवलेले आहे। जे आंदोलक होते त्यांची मागणी होती, काल जे दुकानं तोडले होते, तुमची दुकानं तोडली, काय मागणी आहे तुमची? आमची हेच मागणी आहे, तुम्ही आम्हाला नोटीस दिली का? तुम्ही आम्हाला नोटीस दिली का? पब्लिकला सांगलं होतं का पहिला? पब्लिकला सांगलं होतं का? पब्लिकला सांगलं होतं का? लोक घर खाली करायचं असलं तर लोकांना म्हणतो, लोकांना कुठं जाणं असलं तर 8 दिवसात लोकांना काढायला लागतं। लोकांना एकदम घराच्या बाहेर काढलं नाही। आमच्या घर कसं खाली करू शकतो आम्हाला 2 दिवसांनी? भाव काय म्हणा, आम्ही गरीब लोक सर हातावरचे, आमचे घर पेशंट आहे, माल दुखतोय। हा सगळा रोष आहे। काही वेळापूर्वी हे सगळं आंदोलन सुरू होतं, मात्र त्या ठिकाणी अचानक 2 गटांमध्ये वाद देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। इकडे आपण जर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो, या ठिकाणी आता पोलीस जे आहे तर या ठिकाणी जे सगळे लोक जमले होते त्यांना काढण्याचा प्रयत्न करतायत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि ते सगळं काढण्याचा प्रयत्न आता पोलीस इथे करताना पाहायला मिळतात। एकंदरीत आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी येथे अतिक्रमण काल जे काढलं होतं, त्यानंतर जे आहे तर हे सगळे अतिक्रमणधारक जे आहे तर आज या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जमले होते, रास्ता रोको करणार होते। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी थोडासा वाद आपल्याला पाहायला मिळाला। 2 गटामध्ये हाणामारी देखील झाल्याचं आपल्याला व्हिज्युअल मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। आता मोठा पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर उतरवण्यात आलेला आहे। इथली सगळी वाहतूक जी आहे तर पोलीस बाजूला करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। परवा रात्री या ठिकाणी याच परिसरात एका तरुणाचा खून झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सगळी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती आणि या मोहिमेनंतर आज आंदोलन केलं जात होतं। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनही काही लोक या ठिकाणी जमलेले आहे। काय त्यांची मागणी आहे थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय मागणी, कशासाठी जमले होते? सर, आमची मागणी असं आहे, 1 वर्षापूर्वी इथलं अतिक्रमण आम्हाला लिगल तोडायला आले होते। आम्ही त्यांना विरोध केल्यानंतर त्यांना आम्हाला कायदेशीर नोटीस दिली। आमच्याकडे त्याचा पुरावा आहे। नोटीस दिल्यानंतर आम्ही स्वतःहून जे अतिक्रमण ते काढून घेतलेलं आहे, त्याचा मोबदला देणार होते। अजून आम्हाला त्याचा मोबदला दिलेला नाहीये। परत आम्हाला कल ना सांगता बळजबरी आणि लगेच बुलडोजर चालू केला। म्हणलं हे हुकुमशाही सरकारचा आम्ही विरोध केला। त्यामुळे आमच्या न्यायाची मागणी, आमच्या हक्काची आम्हाला भेटली पाहिजे। आमची जी लिगल प्रॉपर्टी तोडली गेली त्याची मोबदला आम्हाला भेटली पाहिजे। नसता आम्ही गल्लीपासून तर मुंबईपर्यंत आता इथं वाद पण झाला होता, नेमका काय वाद होता? तुम्ही वाद असं साहेब, काही इतर पक्षाचे लोक आहे, भाजपवाले म्हणा, काही त्या लोकांनी या मोर्चा भडकटण्याचा प्रयत्न करून वादविवाद करून भांडण लावायचा प्रयत्न करीत होते। आम्ही त्याला विरोध केला। काय तुम्ही कशामुळे सगळे आक्रमक झालाय? काय मागणी? आम्हाला घर द्यावं, आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर बसवलंय, आमचे घर पाडलेत, आम्ही मोलमजुरी करून एवढे घर बांधलेले होते। आम्हाला तुमच्यासारखं सरकाराची जागा होती तर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला टॅक्स पावती, आम्हाला घर, आम्हाला हे का बरं दिलं, घर नंबर दिले, सगळं दिलं, आम्ही टॅक्स पावती सगळं भरलं, पण आता घर तुम्ही का मोडताय? कारण आम्हाला राहायला जागा नाही, आम्ही 1 दिवस खायला मोताले, आमची छोटी लेकरं आहे, आम्ही करून खातोय। आपण जर बघितलं तर हे सगळे अतिक्रमण ज्यांचं काल तोडलं ते सगळे आक्रमक झालेले आहे। पोलिसांचा या ठिकाणी रस्त्यावर मोठा बंदोबस्त आहे आणि जे आहे तर काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक देखील या ठिकाणी जमलेले आहे आणि हा सगळा आंदोलन जे आहे तर रस्ता रोको केला जाणार होता। मात्र त्यापूर्वीच याच आंदोलनात 2 गटांमध्ये वाद झाला आणि पोलिसांनी आता सगळ्यांना सांगवण्याचा जे आहे तर प्रयत्न केलेला आहे आणि लोक इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोहसिन, पण हा वाद नेमका कोणत्या कारणाने झालेला होता याची काही स्पष्टता झाली आहे? हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे थोडंसं समजून सांगतो। याच ठिकाणी या काही अंतरावर जे आहे तर एका
तरुणाचा परवा रात्री खून झाला होता, त्यातील या खुनानंतर जे आहे तर इथले काही जे आहे तर एका पक्षाच्या नेत्यांनी जे आहे तर आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर स्थानिक प्रशासनाने इथलं सगळं अतिक्रमण म्हणजे 229 अतिक्रमण काढून टाकले आणि या अतिक्रमण जेव्हा काढलं त्यानंतर आता जे आहे तर या परिसरातील लोक जे आहे तर आक्रमक झालेले आहे. आक्रमक या जी अतिक्रमण काढले ती कोणती नोटीस न देता काढल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आज हा सगळा रास्ता रोको या ठिकाणी केला जाणार होता. मात्र त्यापूर्वी जे आहे तर 2 गटात वाद झाला आणि त्यामुळे पोलिसांनी इथल्या सगळ्या लोकांना पांगवलेलं आहे. मात्र अजूनही काही लोक इथं थांबलेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मोहसिन, आणखी एक महत्वाचं ज्या प्रतिक्रिया आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत त्यात एक गोष्ट समजते, ज्यांना नोटीस आली, ज्यांनी अतिक्रमण काढलं त्यांना मोबदला मिळालेला नाही. मात्र काही महिलांचं असं म्हणणं आहे त्यांना नोटीस आलेली नव्हती. तर या सगळ्या संदर्भात पालिकेनं काही स्पष्टीकरण दिलंय, माहिती दिली आहे? यावरून अजून तरी महानगरपालिकेची भूमिका स्पष्ट झालेली नाहीये. लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला अधिकृत नोटीस द्यायला पाहिजे होती, मात्र अशी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. थेट जीसीपी आणून आमचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. यातल्या काही लोकांचं तर असं म्हणणं आहे आमच्याकडे रजिस्ट्रीचे कागदपत्र देखील आहे, मात्र आमचं कोणीही ऐकून घेत नव्हतं. आम्ही कागद दाखवत होतो मात्र तरीही आमच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळे इथल्या लोकांचा नागरिकांचा जे आहे तर राग आपल्याला पाहायला मिळतो. यावर आता महानगरपालिकेची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अद्याप तरी अधिकृत कोणती भूमिका आलेली नाहीये. मात्र महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये आपल्याला संताप पाहायला मिळतो.